नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपलं सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे। यावर मात करण्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यामध्ये 4 विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार आहे। याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषी शास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यातील पहिली विशेष डिजिटल शेती शाळा ही 1 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे। यामध्ये पेरणीपूर्व तंत्रज्ञान जसं की माती परीक्षण करणे, शून्य किंवा कमीत कमी मशागत करणे, बेड तयार करणे, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे आणि बीज प्रक्रिया करणे याविषयी कृषी विभागातील तज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन लाभणार आहे। या एप्रिल महिन्यातील दुसरी विशेष डिजिटल शेती शाळा ही 8 एप्रिलला संध्याकाळी 7:30 वाजता जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन याविषयी असणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धती आणि त्याचे फायदे बघता येणार आहे। तिसरी विशेष डिजिटल शेती शाळा 15 एप्रिलला एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी असणार आहे, ज्यामध्ये कोणत्या पिकामध्ये कोणते सापळा पीक पेरावे, पक्षी तांबे एकरी किती बसवावेत, चिकट सापळ्यांचे प्रकार आणि ते एकरी किती लावावे, त्याचबरोबर मित्र कीटकांचे संवर्धन, निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काचा वापर कधी आणि कसा करावा हे घर बसल्या शिकता येणार आहे। चौथी आणि शेवटची डिजिटल शेती शाळा 22 एप्रिल रोजी भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष असणार आहे, ज्यामध्ये भात शेतीसाठीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, DSR तंत्रज्ञान, श्री पद्धत आणि भात लावणीसाठीचे यांत्रिक पद्धत याविषयी सविस्तर मार्गदर्शन लाभणार आहे। या डिजिटल शेती शाळेमध्ये कृषी विद्यापीठातील आणि कृषी विभागातील तज्ञांचे त्याचबरोबर प्रगतशील शेतकऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या डिजिटल शेती शाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करावी। धन्यवाद। जय जवान, जय किसान।